इचलकरंजी येथील विक्रमनगर परिसरात आज सकाळी 11च्या सुमारास आग लागल्याची घटना समोर आली. आर्गे भवनच्या पाठीमागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत ही आग लागली असून आगीचे रौद्ररूप इतके भयानक होते की परिसरात लांबूनच धुराचे काळे लोळ आकाशात दिसत होते. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित जागेत गॅस पाईपलाईनचे साहित्य मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आले होते. या साठ्याभोवती साचलेला कचरा आणि शेजारील 3 ते 4 वाळलेल्या झाडांनी अचानक पेट घेतला. वाऱ्यामुळे ही आग क्षणात पसरली आणि तिने भीषण रूप धारण केले. ही आग नेमकी कशी लागली की कोणी लावली याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशामक दल आणि पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून काही वेळातच आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच इचलकरंजीचे महापौर उदय धातुंडे आणि नगरसेवक रवी जावळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी स्थानिक नागरिकांनी परिसरात साचणाऱ्या कचऱ्याच्या समस्येबाबत आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या धोक्यांविषयी महापौरांकडे गाऱ्हाणे मांडले. यावर महापौर धातुंडे यांनी या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. अशाच ताज्या आणि वेगवान घडामोडींसाठी पाहत रहा MS51 न्यूज.